आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते नमस्कार. आज आपण आमंत्रित केलंय पद्मश्री पुरस्काराचे मानकरी उदय देशपांडे सर यांना. मल्लखांब या क्षेत्रामध्ये 50 वर्ष ज्यांनी निरलसपणे कार्य केलेले आहे. दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराचे मानद प्रमुख प्रशिक्षक आणि मानद प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत असलेले असे उदय देशपांडे सर. सर नमस्कार. नमस्कार. आणि आज वनिता मंडळाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आमंत्रित केलंय. मल्लखांब हा खेळ फक्त पुरुषांसाठी नाही तर महिलांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. अगदी बरोबर आहे. पुढच्या आपल्या गप्पांमधून ते येईलच. विश्व मल्लखांब महासंघाचे संस्थापक संचालक आणि मानद महासचिव म्हणून सरांनी 2 विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धांचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये 15 देश सहभागी झाले होते. उदय देशपांडे सरांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार हे 3ही पुरस्कार मिळालेले आहेत. आणि या क्षेत्रातल्या त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानासाठी 50हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. आणि आता हा अत्यंत प्रतिष्ठेचा असा पद्मश्री पुरस्कार, हा पुरस्कार जेव्हा आपल्याला घोषित झाला तेव्हा तुमच्या मनातल्या भावना कशा होत्या? मला खरं म्हणजे तो एक आश्चर्याचा, आनंदाचा, एक सुखद धक्काच होता. याचं कारण इतकी वर्ष आपण काम करतोय, पण या पुरस्काराला आपण पात्र आहोत की नाही ठरवणारी जी मंडळी आहेत त्यांच्याशी आपला कधी संपर्क आलेला नाही आहे. किंवा तिकडे काही मंत्री ओळखीचे आहेत किंवा आपली त्यांच्याकडे पोच आहे, त्यांच्याशी आपण बोललो, असं कधी झालं नव्हतं. आणि गेली काही वर्ष असं बघितलं की ज्यांना पद्म पुरस्कार मिळतात त्यांचं क्षेत्र खूप वेगळं होतं. आणि आपल्यासारख्या मलखांबामध्ये काम करणाऱ्याला हा पुरस्कार कधी मिळेल असं वाटलंही नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम मला भारतीय सरकारचं म्हणजे शासनाचं खूप कौतुक वाटलं की त्यांनी अशा एका एतद्देशीय अस्सल पारंपरिक खेळामध्ये काम करणाऱ्याला या पुरस्कारासाठी लायक समजलं. आणि काम तर चालूच असतं, पुरस्कार मिळो किंवा न मिळो, परंतु हा पुरस्कार एक माझ्या व्यक्तिगत सन्मान नसून हा मलखांबाचा सन्मान आहे की आज 200-250 वर्षाहून अधिक काळ पूर्ण भारतामध्ये काम करणारे इतके अगणित असं म्हणता येईल की माणसं होती की ज्यांनी मलखांबासाठी आपलं आयुष्य दिलं होतं. जसं बाळंबड्डाला देवधर होते, जे पेशव्यांच्या काळामध्ये भिक्षुक म्हणून होते, पण त्यांनी हैदराबादहून आलेल्या निजामी पैलवानांचा पराभव केला आणि ते पराभव करण्याचं तंत्र त्यांना ज्यांनी शिकवलं त्या लाकडी खांबाला त्यांनी मलखांब असं नाव दिलं. अच्छा. आणि तेव्हापासून तो मलखांब प्रचलित आहे. मग पेशव्यांचा पराभव झाला, ब्रिटिशांनी त्यांना ब्रह्मावर्तला नेऊन ठेवलं, जे कानपूरपासून 35 किलोमीटरवरती आहे. आणि आत्तासारख्या बसेस, ट्रेन्स अशी वाहने नव्हती, त्यामुळे मजल दरमजल करत तिकडे जात असत. तर ज्या मार्गाने पेशवे गेले त्यांच्याबरोबर बाळंबट दादासुद्धा होते. आणि पुण्याहून सुरत, बडोदा, अहमदाबाद, देवास, ग्वाल्हेर, उज्जैन, मग वाराणसी, झाशी, कानपूर अशा ज्या ज्या मार्गाने ते गेले आणि काही ठिकाणी त्यांनी मुक्काम केले, त्या त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांनी आखाडे स्थापन केले. आणि आज 200-250 वर्षानंतर सुद्धा ते आखाडे जिवंत आहेत. त्यांच्या शिष्य संप्रदायाने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये त्याचा प्रसार केला. प्रोफेसर माणिकराव जे जुम्मादारांचे शिष्य होते, त्यांनी जुम्मादार व्यायाम मंदिर बडोद्याला चालू केलं. आणि प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी म्हणा, आबासाहेब जोग म्हणा किंवा यशवंत महाबळ म्हणा, ही मंडळी त्या ठिकाणी तयार झाली, ज्यांनी मग अहमदाबादमध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये वेगवेगळ्या संस्था चालू केल्या. आता ह्या मंडळींना काय असते, त्यावेळेला पुरस्काराची अपेक्षाही नव्हती, त्यावेळेला पुरस्कारही नव्हते, पण त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे आज मलखांब ह्या स्तरावरती नेऊन पोचलेलं आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की 4 पोळ्या खाल्यानंतर पोट भरलं म्हणजे चौथ्या पोळीचं काम नसतं, पहिल्या 3 पोळ्या पण तेवढ्याच जबाबदार असतात. अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे, त्याचे प्रभाकरपंत वैद्य म्हणा, किंवा पुण्याला महाराष्ट्रीय मंडळ आहे ज्याचे शिवरामपंत दामले सर आहेत. मिरजेमध्ये भानू तालीम संस्था, अंबाबाई तालीम संस्था आहेत. तामिळनाडूमध्ये उल्गा दुराई म्हणून आहेत. अच्युत यशवंत साठे जे ग्वाल्हेरमध्ये आहेत. शंकरकृष्ण मोघे ज्यांनी भोपाळमध्ये, इतक्या ठिकाणी भारतामध्ये या सगळ्या लोकांनी काम केलं. त्याच्यामुळे मलखांबाला एक चांगला एक प्लॅटफॉर्म मिळाला. आणि मग मी अखिल भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी मलखांब नव्हता त्या ठिकाणी जाऊनसुद्धा त्याला हे स्वरूप दिलं असं म्हणता येईल.
म्हणजे आपल्या मागच्या पिढ्यांनी जे काम करून ठेवलेलं आहे अगदी बरोबर आहे. त्याचं ऋण जे आहे ते तुम्ही नेहमीच मान्य मानता. करतो अगदी 100%. आणि हा तुमच्या निमित्ताने ह्या खेळाचाही सन्मान झालाय असं बरोबर आहे. म्हणता येईल. म्हणजे हा शिवाजी पार्कचा सन्मान आहे, हा दादरचा सन्मान आहे, हा मुंबईचा सन्मान आहे आणि प्रामुख्याने मलखांबाचा सन्मान आहे. बरोबर. सर, तुम्ही स्वतः या खेळाकडे कसे वळलात? खरं म्हणजे योगायोगाने म्हणावं लागेल. आम्ही काळाचौकीला राहिलो होतो आणि माझी आई दर सुट्टीमध्ये आम्हाला 3 भाऊ 1 बहीण आम्हाला पुण्याला आमच्या आजोळी घेऊन जायची तिच्या वडिलांकडे. आणि माझे आजोबा नारायण हनुमंत रेगे हे स्वतः इंजिनियर होते आणि KEM हॉस्पिटल त्यांनी बांधलं. बरं. पण निवृत्तीनंतर पुण्याला ते स्थायिक झाले होते. ते सकाळी 5 वाजता उठून योगासनं करायचे. बाकी सगळे झोपले असायचे. पण मी 2.5-3 वर्षाचा होतो तेव्हा. पण आजोबा उठले की उठायचं आणि त्यांच्यासमोर बसून ते जसं करतायत तसं करण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे आजोबांना वाटलं ह्याला या विषयामध्ये रुची आहे. त्यांनी आईला सांगितलं की मुंबईला श्री समर्थ व्यायाम मंदिर आहे शिवाजी पार्कमध्ये. त्याचे संस्थापक जे व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळेगुरुजी आहेत त्यांच्याकडे तू उदयाला घेऊन जा. कारण ते दोघं भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये एकत्र होते. दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते अच्छा. आणि त्यांनी खूप काम केलं होतं. तर आम्ही काळाचौकीला राहायचो. आमची एक छोटी मॉरिस 8 गाडी होती. मग वडील गाडी चालवायची, आई बाजूला बसायची, आम्ही 3 भाऊ 1 बहीण मागे बसायचो. ते आम्हाला येऊन शिवाजी पार्कवर सोडायचे आणि स्वतः बॅडमिंटन खेळायला जायचे. म्युन्सिपल जिमखाना होता तिकडे, नंदू नाटेकर ते पार्कला होते. आणि जाताना परत आम्हाला घ्यायचे आणि आम्ही काळाचौकीला परत जात होतो. पण म्हणजे वडिलांना सुद्धा खेळाची आवड त्यांना होती. खूप आवड होती. माझा जन्म अहमदाबादमध्ये झाला त्यावेळेला ते अहमदाबाद श्री बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिले आले होते. बरं. सायकलिंग त्यांच्या आवडीचा विषय होता. कुस्ती मलखांब हे त्यांना आवडत होतं. त्यामुळे त्यांना ह्याची रुची होतीच. तर त्यांनी जे व्यायाम शेट टाकलं तेव्हापासून ती गोडी निर्माण झाली. आणि काळेगुरुजींनी मला मुख्य म्हणजे याचं बाळकडूजी दिलं म्हणता येईल. मग आम्ही माहीमला राहायला आलो. माहीमला लोकमान्य विद्या मंदिर शाळा होती माझी. तिकडे पण सकाळी 7ची शाळा असायची. पण सकाळी 5:30 ते 6:30 व्यायामशाळेत येऊन प्रॅक्टिस करून 6:30ला घरी जाऊन आंघोळ करून पहिल्या बेलच्या आत आम्ही शाळेत जात असतो. वा. मग पुढे रुजा कॉलेजला होतो तेव्हाही तसंच. आणि मग नोकरी लागल्यानंतर हेच रुटीन राहिलं की सकाळी व्यायामशाळा, इकडनंच ऑफिसला जायचं, ऑफिसमधून सुटलं की पुन्हा व्यायामशाळेत, रात्री घरी. म्हणजे अगदी माझ्या लग्नाच्या दिवशीचा सकाळी आधी व्यायामशाळेत गेलो, प्रॅक्टिस केली आणि मग मी लग्नात जाऊन उभा राहिलो. हे म्हणजे खरंच आश्चर्यकारक आहे. पण व्यायामशाळेत जाणं हा संस्कारच म्हणजे तुम्हाला मिळाला, बाळकडू ते मिळालं असं म्हणता येईल. मल्लखांब हाच खेळ त्यातला कसा काय तुम्ही निवडला? खरं मला स्वतःला मलखांब केल्यामुळे खूप फायदा झाला. म्हणजे एकतर अभ्यासामध्ये सुद्धा तुमचं मनाची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते. आणि ह्या सगळ्यामुळे मी कॉलेजमध्ये अभ्यासात पण चांगला झालो आणि कॉलेजमध्ये खूप खेळ खेळू शकलो मी. म्हणजे वॉटर पोलो, डायव्हिंग, स्विमिंग ह्याच्यामध्ये होतो मी. कबड्डी, खो खो या क्षेत्रामध्ये होतो. जिम्नॅस्टिक्समध्ये होतो. कुस्तीचा 4 वर्ष चॅम्पियन होतो. व्हॉलीबॉलमध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो. हे सगळं मी कशामुळे करू शकलो? तर मी मलखांबामुळे करू शकलो. आणि म्हणून मग हा मलखांब आपण आणखीन वाढवलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. ह्याच्यासाठी मग मलखांब प्रसाराचं काम सुरू केलं. म्हणजे व्यायामशाळेत आम्ही दोघं मलखांब करणारे होतो. मग आता व्यायामशाळेत बघाल तर 100 मुलगे 100 मुली रोज व्यायामशाळेत मलखांब करतात. मग मुंबईमध्ये त्यावेळेला 2-3च अशी संस्था होत्या. आज मुंबई आणि उपनगरामध्ये म्हणून 250 संस्था आहेत की ज्या ठिकाणी मलखांब शिकवला जातो. मग महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई, पुणे, सातारा, सांगली अशी 4 जिल्हे होते. आज महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र जिल्हा मलखांब संघटना आहेत. त्या ठिकाणी मलखांबाचे प्रशिक्षण नियमितपणे दिलं जातं आणि त्या जिल्हा संघटना राज्य संघटनेला संलग्न आहेत. आणि मग मी महाराष्ट्राच्या बाहेर जास्तीत जास्त राज्यांमध्ये गेलो. अगदी नॉर्थ ईस्टमध्ये आसाम, अरुणाचल, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड हे सगळे नॉर्थ ईस्टमध्ये. आणि अगदी खाली दक्षिणेला तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र, गोवा किंवा राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड अशा सगळ्या ठिकाणी जाऊन मलखांब सुरू केला. त्या असोसिएशन बांधल्या, त्या रजिस्टर केल्या आणि त्या मलखांब फेडरेशनला संलग्न केल्या. त्यामुळे हे नेटवर्किंग ज्याला आपण म्हणतोय खूप चांगलं झालं आणि मलखांबाला एक विस्तृत असा पाया मिळाला. आणि मग 1997 पासून मी भारताच्या बाहेर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. पहिल्यांदा जपानमध्ये गेलो, मग फ्रान्समध्ये गेलो, मग इंग्लंडमध्ये गेलो. आता जवळजवळ 52 देशांमध्ये जाऊन मी त्या ठिकाणी मलखांब सुरू केलेला आहे. मलखांबाची विश्व संघटना स्थापन केली. पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा 2019मध्ये घेतली. 15 देशांनी त्यात भाग घेतला. म्हणजे एक इतर देशांना सुद्धा मलखांबाचं महत्त्व पटवून देणं आणि त्या ठिकाणी त्या देशातल्या लोकांना मलखांब शिकवणं हे खूप चांगल्या प्रकारे होऊ शकलं. तुम्ही अनेकविध खेळांमध्ये स्वतः प्रावीण्य मिळवलेलं होतं आणि तुमचं म्हणणं असं आहे की त्याची मुळं जी आहेत ती या मल्लखांबामध्ये आहेत की त्या खेळांसाठी लागणारी चपळाई असेल किंवा कौशल्य जी असतील ही मल्लखांबामुळे विकसित झाली असं म्हणता येईल.
तर हा खेळ नेमका काय आहे, म्हणजे ज्यांना अगदी माहिती नाही, एक माहिती आम्हाला की मैदानामध्ये खांब मोठा खांब पुरलेला असतो आणि त्यावरती लहान मुलं अनेकदा आम्ही पाहिलंय की अगदी चपळाईने वर जाऊन अनेक आसनं करतात. तर याची काही कौशल्य महत्वाची कोणती आहेत या खेळाची आणि त्याचे प्रकार कोणते आहेत? अगदी बरोबर प्रश्न विचारलात तुम्ही, की पुरलेला मलखांब हा जो एक बेसिक हा. आपण त्याला म्हणू, की जमिनीमध्ये गाडलेला एक खांब असतो, साधारणपणे 8-8.5 फूट उंचीचा आणि असा गुळगुळीत केलेला, हो. वरती डोकं, मग मान आणि मग शरीर, असा मनुष्य देहाकृतीप्रमाणे असतो आणि कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा तो जगातला एकमेव क्रीडा प्रकार म्हणून ओळखला जातो. अच्छा. म्हणजे फक्त हातापायाचे स्नायूच नव्हे तर पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांना सुद्धा खूप चांगला व्यायाम मिळतो. विशेषतः आरोग्याची गुरुकिल्ली असं ज्याला म्हणतात, तो पाठीचा कणा, त्याचं सर्वाधिक चलनवलन या मलखांबावरती होतं आणि त्यामुळे कुठल्याही खेळामध्ये लागणाऱ्या ज्या मूलभूत शारीरिक कुवती आहेत, स्ट्रेंथ, स्टॅमिना, स्पीड, एन्ड्युरन्स, फ्लेक्सिबिलिटी, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, बॅलन्स, कॉन्फिडन्स, करेज, या सगळ्या मूलभूत शारीरिक कुवती मलखांबावर खूप चांगल्या प्रकारे वाढवले जाऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही खेळाला मलखांबा एक पूरक व्यायाम प्रकार म्हणून सुद्धा आहे. आणि आपण बघितलं असेल या वैश्विक करोनाच्या महामारीमध्ये की तुमच्याकडे खूप गडगंज संपत्ती असेल, तुमच्याकडे खूप इमारती आहेत, तुमच्या मालकीच्या इस्टेट्स आहेत, किंवा तुमच्या हाताखाली सैन्य आहे, 10 लाख लोक तुम्हाला आदराने तुमचं आज्ञापालन करत असतील, किंवा तुम्ही उच्च विद्या विभूषित असाल, किंवा तुम्ही गायक, वादक, नर्तक, अभिनेते असाल, पण एक छोटासा विषाणू जेव्हा तुमच्या शरीरात प्रवेश करतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचं काही महत्त्व राहत नाही. महत्त्व राहते तुमची इम्युनिटी, तुमची डिसीज रेसिस्टन्स पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती, त्याचं महत्त्व वाढ, आणि मग ती रोगप्रतिकारक शक्ती मलखांबावर सगळ्यात चांगल्या रीतीने वाढवली जाऊ शकते. आणि म्हणून एक सुदृढ भारत, सशक्त भारत, समर्थ भारत आपल्याला तयार करायचा असेल तर मलखांबाला तर पर्याय नाही आहे. आणि हे एक व्रत घेऊन तुम्ही 50 वर्ष काम करता आहात, तर हा खेळ कसा खेळला जातो त्याविषयी थोडं सांगा. याच्यामध्ये आता कसं आहे, हा पुरलेला मलखांब म्हणून जो एक लाकडी खांब आहे, त्याच्याचप्रमाणे एक दोरीचा मलखांब म्हणून आहे, की वरनं एक दोरी टांगली असते, साधारण 15-16 फूट उंची असते, आणि त्या दोरीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती, तोलाचे प्रकार, आसनं केले जातात. आणि पुरुषांसाठी आणखीन एक तिसरा प्रकार असतो स्पर्धेमध्ये, त्याला टांगता मलखांब म्हणतात, की साधारण 4.5-5 फूट उंचीचा असतो, वरनं टांगलेला असतो. तो लंबकाप्रमाणे बाजूला असा झुलतो सुद्धा आणि तो गोल गोल स्वतःभोवती फिरतो सुद्धा. त्यामुळे त्याच्यावरती कसरती करणं जास्त अवघड असतं. पुरुषांना पुरलेला मलखांब, टांगता मलखांब आणि दोरीचा मलखांब असे तिन्ही प्रकार असतात. कन्व्हेन्शनली म्हणजे पूर्वीपासून चालत आलं, पण मुली फक्त दोरीच्या मलखांबावर करायच्या, पण आता मुलीसुद्धा पुरलेला मलखांब आणि दोरीचा मलखांब या दोन्हीवरती कसरती करतात. आणि हे मी चालू केलं पहिल्यांदा मुलींचा पुरलेला मलखांब महापौर चषक म्हणून मुंबईची एक प्रतिष्ठित स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये चालू केला. आणि आता तो विश्व मलखांब स्पर्धेमध्ये पण आम्ही मुलांसाठी पुरलेला आणि दोरीचा मलखांब आणि मुलींसाठी पण पुरलेला आणि दोरीचा मलखांब चालू केला. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की पुरलेल्या मलखांबामध्ये पहिल्या विश्व मलखांब अजिंक्य स्पर्धेमध्ये पहिली कोण आली असेल तर कायके टाकेमोटो नावाची जपानची विद्यार्थिनी पहिली आली. बर. आणि एक डेलिया सिरुटी म्हणून होती, ती इटलीची मुलगी होती, ती दुसरी आली. आणि समर्थ व्यायाम मंदिरची हिमानी परब नावाची विद्यार्थिनी तिसरी आली. म्हणजे आपल्यापेक्षाही त्या मुलींनी मलखांबावर दाखवलेलं कौशल्य वादातीत होतं. पण आता हा मलखांब सगळ्या ठिकाणी पोहोचलेला आहे, जास्तीत जास्त देशांमध्ये मलखांब सुरू झालेला आहे. आणि त्यांना मलखांबाबद्दल हे सगळे कळल्यानंतर, म्हणजे विशेषतः आम्ही 2004 मध्ये ज्या वेळेला पहिला कॅम्प जर्मनीमध्ये घेतला होता, म्युनिक या ठिकाणी, तेव्हा 45 मिनिटाचं प्रात्यक्षिक, 10 दिवसात तुम्हाला काय शिकायला मिळालं ह्याचं मुलं प्रात्यक्षिक करून दाखवायची. आणि शेवटची 10 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी ठेवली असायची. तर त्यावेळेला एक डॉक्टर जॉर्ज लेशनर नावाचे होते, ज्यांनी भारतामध्ये जर्मनीचे राजदूत म्हणून अनेक वर्ष काम केलं होतं. त्याने हा प्रश्न विचारला, देशपांडे, आपण मुंबईवरून एवढं लांबून आम्हाला मलखांब शिकवायला जर्मनीत आलेला आहात, पण आपल्याला माहिती आहे की आम्ही जर्मन लोक खेळामध्ये खूप अग्रेसर आहोत, आणि त्यामुळे आम्ही जर मलखांबाकडे बघितलं तर काही दिवसातच तुम्हाला मागे टाकून आम्ही पुढे निघून जाऊ अशी भीती नाही का वाटत तुम्हाला? तर म्हटलं, तर केवळ स्पर्धात्मक विचार करायचा झाला तर कदाचित तुमचं म्हणणं खरं सुद्धा असेल, पण म्हटलं आमच्यासारख्या विकसनशील देशांमध्ये आणि तुमच्यासारख्या विकसित देशांमध्ये काही सामायिक समस्या आहेत. जसं मुलं खूप अभ्यास करतात पण पाहिजे तेवढे गुण मिळत नाहीत त्यांना.
पाहिजे तेवढे गुण मिळाले तर ज्या दिशेला त्यांना ॲडमिशन हवी असते, ज्या कोर्सला प्रवेश पाहिजे असतो तो मिळत नसतो, किंवा अगदी अभ्यासक्रम पूर्ण झाला, शिक्षण पूर्ण झालं तरी नोकरी मिळत नसते. आणि या सगळ्यामुळे मुलं हताश होतात, निराश होतात. मलखांब हा तुम्हाला मानसिक दृष्टीने सुद्धा कणखर बनवतो. तसंच या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण लहानपणापासून मुलं मोबाईलवरती अभ्यास करतात, किंवा त्याच्यानंतर लॅपटॉप असतो किंवा कॉम्प्युटर असतो, आणि मग मैदानापासून ती लांब जातात. आणि मग 35-40 या वयामध्येच त्यांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी हे विकार चालू होतात. तर मलखांब त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे, कारण पाठीच्या कण्याचं सर्वाधिक चलनवलन मलखांबामध्ये होतं. अच्छा. आणि हे मलखांबाचे फायदे आमच्यापर्यंतच मर्यादित राहू नयेत, ते तुमच्यापर्यंत पण पोचवावेत, म्हणून आज आम्ही जर्मनीला आलो. आणि त्यांना एवढं आवडलं की तेव्हापासून दरवर्षी ते आम्हाला भारतातून जर्मनीत बोलवतात. मी 10 मुलं इकडची घेऊन जातो, तिकडे 50-50 मुलांचे 2 कॅम्प्स होतात. म्हणजे एका वर्षी 100 जर्मन मुलं मलखांब शिकतात. तर 10 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकली. क्या बात आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे असं म्हणता येईल. तर मल्लखांब हा अस्सल भारतीय मातीतला खेळ आणि तो तुम्ही जागतिक स्तरावरती नेलात. जर्मनीपासून मला वाटतं सुरुवात झाली, मग इतरही अनेक देशांमध्ये आज मल्लखांब खेळणारे खेळाडू आहेत. एकूण तिथे प्रतिसाद वाढतोय या खेळाला. हो, त्यांना एवढं आवड आहे. म्हणजे एक तर आम्ही काय केलं, जसं जुडो, कराटेमध्ये सगळ्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या त्यांच्याच भाषेतल्या आहेत, तसं आम्ही मलखांब जिकडे जिकडे शिकवला तिकडे मलखांबाची नावं इंग्रजीमध्ये किंवा वेगळ्या भाषांमध्ये अनुवादित केली नाहीत. आम्ही ते सगळे मराठीच ठेवले. पाठीचा ताजवा, पोटाचा ताजवा, पायाचा फरा, बगली, खांदी. आणि त्यामुळे ती माणसंसुद्धा त्या एवढ्यानं त्याच नावाने ओळखतात. एवढंच नव्हे, आम्ही सूर्यनमस्कार शिकवले तर त्यांचे आकडेसुद्धा आम्ही मराठीतनंच देतो. 1, 2, 3, 4. त्याला 1, 2, 3, 4 म्हणत नाही. आणि प्रत्येक सत्राचा शेवट असतो हा 1 7 नमस्ते, कवायत विसर्जन, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, जय हिंद यांनीच करतो. म्हणजे ही आपली एक सॉफ्ट पॉवर ऑफ इंडिया, की आपण आपल्याकडची एक फक्त खेळच नव्हे संस्कृती सुद्धा त्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्याचा आपण प्रचार आणि प्रसार करतो. बरोबर. तर आता तुम्ही सांगताय तसं देशविदेशामध्ये एकूण हा खेळ चांगलाच रुजलेला आहे. जसं तुम्ही त्याचा इतिहासही सांगितलात की पेशव्यांच्या काळात याची सुरुवात झालेली आहे आणि नंतरच्या काळात तुम्ही सुद्धा हाच एक ध्यास घेऊन तो मल्लखांब ठिकठिकाणी नेताय. कोणत्या वयामध्ये नेमका हा खेळ खेळायला सुरुवात करावी? म्हणजे असं समजा जर का कोणाला 40-45 नंतर वाटलं तर खेळता येऊ शकतं का? आता त्याचं उत्तर होय असं देता येईल, कारण पूर्वापार पद्धतीप्रमाणे साधारणपणे लहान मुलंच फक्त मलखांब करतात असा एक गोड गैरसमज होता आणि त्यामुळे मोठी लोक याच्याकडे वळतच नव्हते. पण मी जेव्हापासून जास्ती मलखांबात रस घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून मी प्रौढांना सुद्धा मलखांब शिकवू लागलो. अर्थात लहान मुलं धावत येतील आणि एक कोलांटुडी म्हणून मलखांबावर जातील, किंवा मलखांबाच्या टोकावर उभे राहतील आणि कोलांटुडी म्हणून खाली उतरतील. असे स्पर्धात्मक काही प्रकार जिम्नॅस्टिकसारखे आपल्याला करायचे नाही आहेत. पण जसं योगासन आहेत, मलखांब म्हणजे योगासनाचं एक प्रकट आविष्कार आहे की आपण जमिनीवर बसून समजा गुडघे ताठ ठेवून पायाला हात लावण्याचा प्रयत्न केला, आपल्याला अंगठ्यांपर्यंत पोचता आलं नाही, समजा अर्धेपर्यंत पोचलो तरी तो आपल्याला व्यायाम तेवढाच होतो जो आवश्यक आहे शरीराच्या अंतर्गत इंद्रियांना. त्याप्रमाणे मलखांबावर सुद्धा असे बरेच प्रकार आहेत की जे आपल्याला सहज करता येतील किंवा थोड्याशा अभ्यासाने साध्य होतील. पण आवश्यक हे आहे की आपल्या शरीराला व्यायाम व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे मग मी अगदी आमच्या शांतीलाल संघवी नावाचे गृहस्थ आहेत ज्यांनी 82व्या वर्षी मलखांब शिकायला सुरुवात केली, 82व्या वर्षी, एज ऑफ 82. आणि मग आम्ही 2019 मध्ये ज्यावेळेला मलखांबाची विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली त्यावेळेला ते 89 वर्षाचे होते. तर त्यांनी त्या स्पर्धेच्या उद्घाटनाला एक जिवंत डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं मलखांबात. आणि आता मी दररोज सकाळी 7 ते 8 शिवाजी पार्कला समर्थ व्यायाम मंदिरमध्ये विनामूल्य मलखांबाचे प्रशिक्षण वर्ग घेतो आणि 50च्या 60च्या पुढच्या महिला आणि पुरुषसुद्धा येऊन त्याच्यामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवतात आणि जेवढं काय शिकता येईल तेवढं शिकतात. अर्थात मी त्यात काही बदल केले की पूर्वी काय व्हायचं की कोणी नवीन आला तर त्याला दोरीचा मलखांब शिकायचा, तर दोरी हातात पकडा, पायात पकडा, एक अंगठ्यात पकडून वर चढत जा. आता शरीराच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध खेचणं स्वतःला हे खूप अवघड आहे. म्हणजे ताकद पण लागते किंवा हाताच्या आणि पायाच्या पकडींमध्ये पकडून दुखायला पण लागतं. मग लोक म्हणतात नको नको मला नाही का जमत, मी सोडून देतो. म्हणून मी वरती न चढता सुद्धा तुम्हाला काय काय करता येईल हे सगळं शिकवलं. आणि मग ते करायला लागल्यानंतर त्यांना ते साध्य व्हायला लागलं, जमायला लागलं, मग त्यांचा इंटरेस्ट त्यातला वाढायला लागला, मग ते आणखीन पुढे पुढे शिकायला लागले. असं करून आज इतकी लोक इतक्या प्रकारे मलखांब करतायत सगळ्याच ठिकाणी. आणि त्यामुळे मलखांबाला एक म्हणजे स्पर्धात्मक व्यायाम हा एक आहे, एक मार्शल आर्ट स्वसंरक्षणात्मक व्यायाम म्हणून पण आहे, एक आपण
प्रदर्शनात्मक म्हणू त्या म्हणजे इंडियाज गॉट टॅलेंट म्हणा किंवा एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा किंवा मराठी पाऊल पडते पुढे, अमेरिकाज गॉट टॅलेंट, अशा वेगवेगळ्या रियालिटी शोजमध्ये पण मल्लखांब गेलेला आहे आणि त्यांनी बक्षिसं मिळवली आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे तो प्रदर्शनात्मक व्यायाम आहे. तसाच एक व्याधीमुक्तीसाठी व्यायाम म्हणजे काही मला बाबा डायबिटीस आहे किंवा मला ब्लड प्रेशर आहे, तर तुम्ही मल्लखांबावरती हेही प्रकार करा, नियमितपणे करा, नक्की तुमचा मधुमेह कंट्रोलमध्ये येईल. किंवा माझा एक विद्यार्थी होता, त्याला मी जेव्हा सुपरिटेंडंट होतो तेव्हा तो इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाला. मला पोटात खूप दुखतंय, मी डॉक्टरांकडे गेलो होतो, ते म्हणाले किडनी स्टोन आहे आणि ऑपरेशन करायला लागेल, 3 महिन्यांनी मला त्यांनी बोलावलंय. म्हटलं तू असं कर, व्यायामच्या यायला लाग, माझ्याबरोबर 8 ते 9 आपण मल्लखांब करू, 9 वाजता ऑफिसला येऊया. आणि तो यायला लागला. 3 महिने त्याने मल्लखांब केला आणि मग 3 महिन्यानंतर जेव्हा तो परत डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरांनी त्याला बघितलं, म्हणाला अरे किडनी स्टोन गायब झालाय. म्हणजे केवळ मल्लखांब केल्यामुळे त्याचा किडनी स्टोन सुद्धा गेला. तेव्हा हे जे मल्लखांबाचे फायदे आहेत, ज्याला व्याधीमुक्तीसाठी मल्लखांब असं म्हणून, हे लोकांपर्यंत पोचले पाहिजे जास्तीत जास्त. आणि मगाशी असं म्हटलं की शाळेतल्या मुलांना अभ्यासासाठी मन एकाग्र करणं किंवा स्मरणशक्ती वाढवणं, आकलनशक्ती वाढवणं, ह्याच्यात मल्लखांबाचा खूप मोठा भाग आहे. माझ्या एक सहकारी आहे डॉक्टर नीता ताटके, त्यांनी SNDT विद्यापीठातनं PhD केलं. ते PhDचा विषयच हा होता की मल्लखांबाच्या नियमित सरावाने होणारे मानसशास्त्रीय फायदे. आणि 5 वर्षाच्या अभ्यासाने त्यांनी सिद्ध केले की मल्लखांब केल्यामुळे तुमच्या या पॅरामीटर्समध्ये असे बदल होतात. मला विशेषतः त्याच मुद्द्याकडे यायचं आहे की शारीरिक क्षमता आपली वाढली की अर्थातच तुम्ही म्हणताय तसं रोगप्रतिकारक शक्ती ही सुद्धा निश्चितच वाढते, परंतु ह्या सगळ्यातनं मिळणारं मानसिक बळ हे सुद्धा फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. माझे एक पालक होते मित्र, त्याची मुलं माझ्याकडे होती. ते म्हणाले की सर कंटाळलोय म्हणे, मी आणि माझा भाऊ दोघे एकाच घरात राहतो, त्याची बायको, माझी बायको, मुलं, आणि सतत घरात भांडणं चालू असतात, काही मला वैताग आलाय. म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, संध्याकाळी या व्यायामशाळेत 1 तासभर आपण मल्लखांब करूया. आणि खरोखर ते यायला लागले, त्यांनी मल्लखांब केला. आणि मग 2 महिन्यांनीच मी त्यांना विचारलं, आता म्हटलं काय परिस्थिती आहे घरची? ते म्हणाले घरची परिस्थिती तशीच आहे, पण मला त्याचा काही फरक पडत नाही, मला त्याबद्दल काही वाटत नाही. तर कारण बाहेर खूप पाऊस आहे आणि मला जायचं आहे, तर आपण पावसामुळे थांबून राहतो का? आपण एक छत्री घेतो, रेनकोट घेतो आणि आपण जातो. म्हणजे स्वतःला आपण अशा परिस्थितीमध्ये आणतो की बाहेरच्या परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत नाही. आज मल्लखांब नेमकं ते काम करतो. काही जणांना परीक्षेची भीती वाटत असते, काही जणांना घरच्या परिस्थितीबद्दल वाटत असतं, पण ह्याच्यावर मल्लखांब एक खूप चांगला उपाय आहे. मला वाटतं महिलांसाठी सुद्धा हा फार त्या दृष्टीने महत्वाचा व्यायाम प्रकार ठरत असावा. सर, तुमच्याकडे अनेक मुली प्रशिक्षित झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा मल्लखांब खेळामध्ये खूप पुढे गेलेल्या आहेत, तर अशी काही मुलामुलींची उदाहरणं आम्हाला सांगाल का? खूप अशी नावं घेता येतील. म्हणजे प्रामुख्याने दत्ताराम दुदम, की जो आमच्याकडचा माळी होता त्याचा मुलगा, आणि माळ्याने आपल्याला मदतीला म्हणून गावाकडनं त्याला बोलवून घेतलं आणि व्यायामशाळा सुटल्यानंतर व्यायामशाळा झाडून घेणं, वजनं वगैरे जागच्या जागी ठेवणे त्याचं काम होतं. पण त्यावेळेला आमची प्रॅक्टिस चालू व्हायची, तर तो आमच्याकडे बघत राहायचा की मल्लखांब आम्ही करताना. मग आम्ही त्याला म्हटलं तुला इंटरेस्ट आहे का, चल तू मल्लखांब चालू कर, आम्ही शिकवतो तुला. आणि त्यांनी मल्लखांब चालू केल्यानंतर 1 वर्षात तो मुंबई जिल्ह्याचा अजिंक्यवीर ठरला. आणि 11 वर्ष तो मुंबई जिल्ह्याचा अजिंक्यवीर होता, 6 वर्ष राज्याचा अजिंक्यवीर होता. आणि आगरताळ्यामध्ये झालेल्या पहिल्या मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. तर दत्ताराम दुदम याला मल्लखांबामुळे त्याला शासकीय कोट्यामधनं घर मिळालं आणि रेल्वेमध्ये त्याला नोकरी मिळाली. आणि असे खूप विद्यार्थिनी आहेत की ज्यांनी खरोखर आता हिमानी परब, जिने आता पहिला अर्जुन पुरस्कार मिळवला मल्लखांबातला, आणि गणेश देवरुखकर ज्याला द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. म्हणजे मल्लखांबाला केंद्र शासनाने मान्यता दिल्यानंतर खूप गोष्टी चांगल्या प्रकारे घडत गेल्या. पण मग आता हा मान्यतेचा मुद्दा फार महत्वाचा आहे. तर ही या खेळाला, क्रीडा प्रकाराला मान्यता मिळवणं हे कसं घडलं? म्हणजे आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो. 96ला मात्र आम्हाला केंद्र शासनाने एकदा बोलावून घेतलं आणि मग त्यांच्यासमोर आम्ही हे सगळे आत्तापर्यंत कुठे कुठे आम्ही नॅशनल घेतलेत. म्हणजे अमृतसरला नॅशनल घेतली, कन्याकुमारीला नॅशनल घेतली, झाशीला घेतली, उज्जैनला घेतली, बडोद्याला घेतली, अशा वेगवेगळ्या भारताच्या राज्यांमध्ये मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या. इतक्या राज्यांनी ते भाग घेतला आणि त्याचे पंचवर्ग घेतले. त्याचं कोड ऑफ पॉईंट्स ज्याला म्हणता येईल की मल्लखांबाचे स्पर्धेत गुणमूल्यांकन कसं करायचं आणि त्याच्याबद्दल सगळे पंच तयार केले. आणि मग त्याला 1996ला केंद्र शासनाची खेळ म्हणून मान्यता मिळाली. आणि मग रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली. आणि आता तर आपल्याला आश्चर्य वाटेल, खेलो इंडियामध्ये मल्लखांबाचा समावेश झाला असल्यामुळे खेलो इंडियाच्या अंतर्गत जवळजवळ 100हून अधिक
मल्लखांब प्रशिक्षण केंद्र अख्ख्या भारतामध्ये सुरू होणार आहेत, ज्याला क्रीडा साहित्य अनुदान केंद्र शासनाकडून दिले जाणार आहे आणि प्रशिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी 40,000 रुपये वेतन घेऊन प्रशिक्षक नेमले जाणार आहेत. याच्यासाठी अर्थातच तुमच्यासारख्या अनेक मंडळींचे अथक परिश्रम कामी लागलेले आहेत. म्हणजे कुठच्याही शासकीय योजनेमध्ये आपल्याला जर ते बसवायचं असेल तर त्याचे निकष असतात, ते होय. पूर्ण करणं फार महत्त्वाचं असतं. जर तुम्ही अनाथ आणि दिव्यांगांसाठी सुद्धा शिबिरं घेतलीत, तर अंध आणि दिव्यांग यांना मल्लखांब शिकवणं हे किती आव्हानात्मक होतं? खरं मला सुरुवातीला ते लक्षात आलं नाही, पण माझ्या मनात खूप होतं की आपण जे ब्लाइंड मुलं आहेत, व्हिज्युअली चॅलेंज, त्यांना आपण मल्लखांब शिकवायचं आहे म्हणून. मग विजय मर्चंट एकदा व्यायामशाळेत आले होते, त्यांना मल्लखांबाचं प्रात्यक्षिक दाखवलं. म्हटलं सर माझी इच्छा आहे की तुम्ही नॅब असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स याचे तुम्ही अध्यक्ष आहात, तर मला कुठेतरी अंध मुलांना मल्लखांब शिकवण्याची संधी मिळेल का? तर ते म्हणाले उदय भाई हम जरूर कोशिश करेंगे. पण दुर्दैवाने काही दिवसातच त्यांचं निधन झालं आणि हे मटेरियल त्यावेळेला झालं नाही. पण नंतर मला कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेतून एक श्यामाताई म्हणून होत्या, त्यांचा फोन आला की असंच आमच्याकडे लॅडर आहे दोरीची आणि ती खराब झाली, तर दुरुस्त करायला कोणी तुम्ही पाठवू शकाल का? तर मी तिकडे गेलो आणि त्यांना लगेच एक पत्ता दिला, फोन नंबर, म्हटलं ह्याला सांगा ते येऊन दुरुस्त करतील. पण म्हटलं माझी इच्छा आहे की या ज्या मुली शाळेतल्या आहेत अंध मुली, त्यांना दोरीचा मल्लखांब शिकवायचा आहे मला. त्यामुळे ह्या कशा करू शकतील? म्हटलं मी बघेन, त्यांना कुठलीही अडचण होणार नाही, अशा पद्धतीने त्यांना आपण शिकवू. मग कधीपासून चालू करायचं? म्हटलं आत्तापासून लगेच. मी दोरी बरोबर घेऊनच गेलो होतो, मी दोरी लावली तिकडे आणि सुरुवात केली त्यांना शिकवायला. आणि आश्चर्य वाटेल की ज्या मुली सारख्या तक्रारी करत असायच्या, कुठे पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, कशात इंटरेस्ट नव्हता, शाळेमध्ये 35-40% कसे मार्क मिळायचे, अशा मुली एकदा मल्लखांब करायला लागल्यानंतर त्यांना भूक जास्ती लागायला लागली, खाल्लेलं पचायला लागलं, सगळ्या शारीरिक तक्रारी दूर झाल्या. त्या डेमॉन्स्ट्रेशन दाखवतायत, लोक बघतायत, टाळ्या वाजवतायत, कौतुक करतायत. म्हटलं एक सेल्फ एस्टीम, एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाला, जो सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि मग ज्यांना 35-40% मार्क मिळायचे त्यांना 80-90% मार्क मिळायला लागले. 3री-4थीतल्या मुली 10वी चांगल्या मार्काने पास झाल्या, 12वी झाल्या, ग्रॅज्युएट झाल्या. आता तर कित्येक मुलींची लग्न झाली आहेत आणि त्या कुठे बँकेमध्ये किंवा कुठल्या वेगळ्या ठिकाणी सर्व्हिस करतात. म्हणजे मला मिळालेल्या कुठल्याही पुरस्कारांपेक्षा हा सगळ्यात मोठा पुरस्कार असं समजतो मी. एक प्रांजल पाटील नावाची मुलगी जी मल्लखांब करायची, आज भारतातली पहिली IAS अंध अधिकारी म्हणून ती आज नियुक्त झाली. चेन्नईला कलेक्टर म्हणून ती काम करते. म्हणजे हे मल्लखांबाने केलेलं ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, हे अद्वितीय आहे. ज्यांनी पद्मासन म्हणजे काय, पश्चिमोत्तानासन कधी बघितलेलं नव्हतं, एकपाद शिरासन खूप चांगले दाखवायला लागल्या. लोक त्यांचा परफॉर्मन्स बघून खूप माझं कौतुक करायचे, देशपांडे तुमची कमाल आहे, अंध मुलांना कसं काय शिकवलं? म्हटलं कमाल माझी नाही आहे, त्यांना शिकवता शिकवता कसं शिकवायचं ते मी शिकलो. म्हटलं त्यांच्यामुळे मी आज एवढं करू शकलो. आणि त्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स आला की कुठल्याही वयाच्या कुठल्याही माणसाला आपण सहज मल्लखांब शिकवू शकतो. आणि ते त्या अंध मुलांकडनं दिलं आणि खरोखरच त्यांच्यामध्ये खूप चांगले बदल झाले. इतर दिव्यांग मुलांना सुद्धा शक्य होतं का मल्लखांब? त्याच्यामध्ये नाट्यशाला म्हणून कांचनताई सोनटक्के यांची संस्था आहे. त्यांनी खूप अशा मतिमंद, मूकबधीर, अंध, अपंग अशा सगळ्या मुलांची एक शिबिरं आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना गायन, वादन, अभिनय हे सगळे शिकवायचे. तर मी त्यांना मल्लखांब शिकवायचो. आणि मग त्याच्यामध्ये ज्यांना बोलता येत नाही ती मुलंसुद्धा किंवा ज्यांना शारीरिक विकलांग आहेत अशी मुलंसुद्धा खूप चांगलं करू शकतात मल्लखांब. आता एक सर्वसाधारण पालकांना तुम्ही आज या निमित्ताने काय सांगाल की आपल्या मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी खेळणं हे किती आवश्यक आहे? म्हणजे फक्त मल्लखांबच नव्हे. आपल्याला शाळांमध्ये मुलांना 4 भिंतीच्या आड जे शिक्षण मिळतं त्यापेक्षा एक खूप जास्त शिक्षण त्यांना मैदानावरती मिळतं. आणि ते मैदानावरचं शिक्षण देण्यासाठी त्यांना घरातून बाहेर काढलं पाहिजे, शाळांमधून बाहेर मैदानावर आणलं पाहिजे. आणि मग आपले सगळे जे खेळ आहेत, जे इतरदेशीय खेळ आहेत, जसं खो खो आहे, लंगडी आहे, कबड्डी आहे, कुस्ती आहे, मल्लखांब आहे, हे शिकवण्यातून त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची चांगली ओळख होईल. आणि कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त व्यायाम देणारे सगळे खेळ आहेत. आणि फार साहित्यही त्याला लागतं. साहित्य सामुग्री लागत नाही. काही खेळांना खूप मोठी मैदानं लागतात, काही खेळांना खूप अवजड असे उपकरणं लागतात. पण मल्लखांबासारख्या खेळाला किंवा लंगडी, खो खो, कबड्डी या खेळांना काहीच लागत नाही. यांना आपण जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मुलांना फायदे द्यायचे असतील तर पहिल्यांदा आपल्याला ते शिकलं पाहिजे. तर पालकांनी सुद्धा हे शिकावं. मुली विशेषतः असतात, कोणी शाळेत असताना खेळतात, काही थोड्या मुली कॉलेजमध्ये गेल्यानंतर खेळतात. पण एकदा
आपला नोकरी सुरू झाली, मग लग्न झालं, संसार झालं, मग आपलं स्वतःकडे बघणंच कमी होतं, स्वतःकडे लक्ष देणं कमी होतं आणि त्यामुळे ऐन तारुण्यात आपल्याला अनेक विकार चालू होतात. तर आपण ते जर स्वतःकडे लक्ष दिलं, थोडं व्यायाम केला तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. आणि त्या दृष्टीने पालकांनी स्वतःकडे बघावं आणि मुलांना सुद्धा आत्तापासून ते बाळकडू द्यावं अशी मी विनंती करेन. गेली 50 वर्ष शिकवत असताना अगदी आपल्या समर्थ व्यायाम मंदिरमध्ये येणारी जी मुलं असतील आणि त्यांचे पालक, तर याच्यामध्ये जागृती थोडी वाढली आहे का खेळाविषयी? नक्कीच. पूर्वी पालक सांगायचे नाही, आता परीक्षा आली, आता महिनाभर माझा मुलगा येणार नाही व्यायामशाळेमध्ये. पण आताचे पालक तसे नाही. आता ते म्हणतात एक वेळ त्याला परीक्षेत कमी मार्क मिळाले तरी चालतील, पण त्याला ह्या खेळामुळे तुम्ही पुढे आणण्यासाठी प्रयत्न करा. थोडंसं आणि मोबाईल आणि टीव्ही याच्यापासून दूर ठेवायला मुलं लांब आहे. सुद्धा, ते तर अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे सुद्धा मैदानी खेळ उपयोगी आपले हो. ठरत असतील. जर तुम्ही स्वतः कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईजमध्ये 38 वर्ष नोकरी करत होतात आणि तिथून तुम्ही डेप्युटी कमिशनर म्हणून निवृत्त झालात, हो. तर त्या काळातही म्हणजे नोकरी करत असतानाही तुमचा मल्लखांब कधी चुकला नाही आणि व्यायामशाळा चुकली नाही. हा दिनक्रम कसा असायचा तुमचा? आणि आता तर पूर्ण वेळ समर्थ व्यायाम. समर्थ व्यायाम मंदिर. बरं. नाही, पण हे बॅलन्सिंग खूप अवघड होतं. म्हणजे सकाळी व्यायामशाळा, मग ऑफिसमधून सुटलं की पुन्हा व्यायामशाळा, रात्री घरी. हे अर्थात शक्य झालं ते माझ्या सौभाग्यवती सुखदा यांच्या संपूर्णपणे सहकार्यामुळे. म्हणजे लग्न ठरलं तेव्हा मी त्याला सांगितलं होतं माझं दुसरं लग्न आहे, पहिलं लग्न ऑलरेडी व्यायामशाळेत झालेलं आहे. आणि आमची घरी जॉईंट फॅमिली होती. आई वडील, मोठा भाऊ, त्याची बायको, त्याची 2 मुलं, धाकटा भाऊ, त्याची बायको, त्याची 2 मुलं, अच्छा. माझी मिसेस, माझी 2 मुलं. त्यामुळे 13-14 लोक एकत्र घरात असायचे. एकच किचन होतं, स्वयंपाक एकत्र. त्यामुळे मला घरातलं कधी काही बघावं लागलं नाही. हे आणायचं, ते आणायचं, हे संपलंय. आणि त्यामुळे एखाद्या सोडलेल्या वळूप्रमाणे आपलं मी इकडे सगळं बाकीचं काम करत राहिलो. पण त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे माझ्या मुलांच्या पण शाळेत कधी मी त्यांच्या पालक सभेला गेलो नाही किंवा कधी त्यांच्या प्रगती पुस्तकावर सह्या केल्या नाहीत. सगळं माझ्या मिसेसने सांभाळलं. पण ह्याच्यातनं एक असं झालं की एकतर तिचं स्वतःचं संगीत हे क्षेत्र होतं, त्यामुळे संगीतामुळे ती शांतपणे त्याची प्रोग्रेस करू त्या शकते. गायिका आहेत गायिका स्वतः. आहेत आणि मुलांना शिकवतात, महिलांना शिकवतात. ते पण चालू राहिलं. आणि मला सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यातून एक काहीतरी विधायक असं करण्यासाठी वाव मिळाला खूप. माझ्या मुलांचा चॉईस होता, एकतर गाण्याकडे जायचं, नाहीतर व्यायामशाळेकडे, मलखांबाकडे यायचं. ते दोघंही मुलं मलखांबाकडे आली. मुलगा पण ऑल इंडिया इंटरव्हर्सिटीचा चॅम्पियन होता, 5 वर्ष नॅशनल चॅम्पियन होता. मुलगीसुद्धा, तिला छत्रपती पुरस्कार मिळाला मलखांबातला, अदिती देशपांडे. अदिती. आता तिचा मुलगाही हळूहळू मलखांब करायला लागलेला आहे. बरं. ह्याच्यामुळे एक चांगलं झालं की मलखांब पुढे कंटिन्यू राहिला. म्हणजे माझा मुलगा आता ओंकार अमेरिकेला असतो, पण तिकडे पण त्याने US मलखांब फेडरेशनच्या माध्यमातून मलखांब पुढे नेला. त्याची मुलगी 10 वर्षाची रोमा म्हणून. तर 2018मध्ये आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिकडे एक मोठं प्रात्यक्षिक झालं. त्याच्यामध्ये रोमा मलखांब करत होती, ओंकार तिला हेल्प करायला बाजूला उभा होता आणि मी माईकवर कॉमेंट्री करत होतो. अच्छा. म्हणजे अरे वा वा. एकाच कुटुंबातल्या 3 पिढ्या पिढ्या. एकाच वेळेला एका मलखांबावरती होत्या तिकडे. पण हा सगळा समतोल सांभाळताना म्हणजे तुम्ही म्हणाला तसं कुटुंब पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा देत होतं म्हणून हे शक्य झालं. पण तुम्ही सकाळी मग उठल्यानंतर व्यायामशाळा करून त्याच्यानंतर? हो, मी व्यायामशाळेत जायचो. माझा ब्रेकफास्ट पण त्यावेळेला घरून सुखदा घेऊन यायची, मला व्यायामशाळेत डबा आणून द्यायची आणि मग ती संगीताच्या क्लासला जायची. फॉर्च्युनेटली मला ऑफिसमधून सुद्धा अडचणी आल्या बऱ्याच वेळेला रजा घ्यायला, कारण आम्हाला कुठेही जायचं म्हटलं परदेशात की ऑफिसमधनं रजा सँक्शन करून घेणं, मग दिल्लीला जाऊन NOC घेणं की यांच्यावरती कुठलीही काही केस पेंडिंग नाही आहे किंवा काही. म्हणजे अगदी 1976ला मी नुकताच नोकरीला लागलो होतो. आणि आगरताळ्याला मलखांबाच्या नॅशनल्स होत्या, जिम्नॅस्टिक फेडरेशनने घेतलेल्या. नाशिकला निवड झाली महाराष्ट्र संघाची. मलखांबाची 4 मुलं, 6 मुली जिम्नॅस्टिकच्या, 6 मुलगे जिम्नॅस्टिकच्या, अशा 16 जणांना घेऊन आगरताळ्याला जायचं होतं. आणि तिकडे जाताना 7 दिवसाचा प्रवास होता. 4 ठिकाणी गाड्या बदलायच्या होत्या. मुंबई ते लखनौ, लखनौ ते गुवाहाटी, गुवाहाटी ते लुमडिंग आणि लुमडिंग ते धरमनगर. आणि धरमनगरवरून 12 तासाचा बसचा प्रवास. त्यामुळे कोणीही तयार नव्हतं, कारण मे महिन्यातले दिवस, कुठे रिझर्वेशन नाहीत. अशा वेळेला मग मी म्हटलं जर आपला संघ गेला नाही तर त्या मुलांची संधी हुकणार. म्हणून माझं वय 22-23 वर्ष असेल, म्हटलं मी घेऊन जायला तयार आहे संघ. अच्छा. आणि मग राज्य संघटनेने मला जबाबदारी दिली, मला पत्र दिलं. ते पत्र घेऊन मी आमच्या डेप्युटी कमिशनरकडे गेलो. त्यानं पत्र दाखवलं असं असं आहे. तर त्याने मला चक्क विचारलं, देशपांडे तुम्ही आत्ताच नोकरीला लागलेलं, पहिला ठरवा नोकरी करायची की इकडे खेळायला जायचं म्हणून. आणि त्यांनी रजा नाकारली. पण मी वरती मग चर्चगेट ऑफिसला आमचे कमिशनर बसायचे, त्यांच्याकडे गेलो. श्रीकांतय्या म्हणून होते हैदराबादचे. त्यांनी पत्र बघितलं, सगळं माझं ऐकून घेतलं. म्हणाले, यंग मॅन, गो टू युअर ऑफिस, कीप अ नोट ऑन युअर टेबल
ॲज पर कमिशनर्स इन्स्ट्रक्शन्स आय एम गोइंग टू आगरताला. अरे वा. आणि एवढी त्यांनी मला परवानगी दिली लगेच. आणि मग मी ती घेऊन टीम गेलो तिकडे. आणि तिकडे गेल्यानंतर दुसरा विनोद म्हणजे त्या लोकांना जिम्नॅस्टिकची स्पर्धा होती माहिती होतं, पण आपल्याकडे मलखांबाची स्पर्धा आहे त्यांना माहितीच नव्हतं. अच्छा. त्यांच्याकडे मलखांबही नव्हता. मग जाऊन लाकडाची वखार शोधली, तिकडनं लाकूड शोधलं, मग लेथ मशीनवाला बघितला, मग ते लेथवरती त्या मलखांबाचं सगळं तासून काम करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मलखांब लावला तिकडे आणि त्याच्यावरती स्पर्धा झाली. हा वेगळाच अनुभव आहे. अशा ठिकठिकाणी मल्लखांबाच्या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि विश्व मल्लखांब स्पर्धेचं आयोजन हो हो, हे एक फार मोठ्या स्तरावरचं. खूप. कारण 1,73,00,000 एवढा खर्च होता त्या स्पर्धेला. बरं. आणि आमच्याकडे 1,00,000 रुपये सुद्धा नव्हते. हा. अनेक लोकांकडे गेलो, अगदी दिल्लीतल्या अनेक मंत्र्यांकडे गेलो आणि खूप मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊसेसकडे गेलो. पण शेवटी अगदी स्पर्धा व्हायच्या दिवशी सुद्धा आम्हाला देणग्या मिळाल्या नव्हत्या जेवढ्या अपेक्षित होत्या तेवढ्या. बापरे. पण म्हटलं स्पर्धा करायची ती पण हे कठीण ना, पैशाचं सोंग आणणं मुश्किल आहे. अवघड. सुदैवाने आमचे जे कॉन्ट्रॅक्टर्स होते सगळे त्याने सांगितलं तुमचे पैसे मिळतील, फक्त किती मिळतील आणि कधी मिळतील ते सांगू शकत नाही. आणि त्या सगळ्यांनी एकही आडेवेडे न घेता सगळं काम सुंदर केलं. स्पर्धेनंतर मात्र ज्यांच्याकडनं अपेक्षित होतं त्यांच्याकडनं हळू देणगी आल्या. आम्ही खर्चही काही कमी केले. आम्ही जर्मनीला जातो तेव्हा आम्ही हॉटेलमध्ये राहत नाही, जर्मन लोकांच्या घरी राहतो. तसं आलेल्या काही संघांना आम्ही हॉटेलमध्ये ठेवता इंडियन होस्ट फॅमिलीजकडे ठेवलं. अच्छा. त्यातूनही सांस्कृतिक आदान प्रदान आहे नाही का. एक्झॅक्टली. म्हणजे आपलं कल्चर काय असतं तेही त्यांना बघायला मिळावं. जेवणाचा खर्च जो होता तो कमी केला. जी एरेना होती ती आधी 120x80 होती, ती आम्ही 100x40 केली. असं करून ती स्पर्धा मात्र व्यवस्थित घेतली. काही देणी त्याची अजूनही त्याची बाकी आहेत. 2019 नंतर आता 5 वर्ष होऊन गेली. पण स्पर्धा खूप छान झाली. आणि शेवटी स्पर्धेमधूनच आज अर्जुन पुरस्कार मिळाला, द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. म्हणजे खेळाडूंना केवढा मोठा बहुमान मिळाला. नाहीतर आत्तापर्यंत काय व्हायचं, काही ठराविक खेळांनाच हे पुरस्कार मिळायचे ज्यांना इंटरनॅशनल एक्सपोजर आहे. आणि मलखांब खेळाला हे पुरस्कार कधी मिळालेच नाहीत. एक मल्लखांब या खेळाचा ध्यास घेऊन तुम्ही गेली 50 वर्ष सातत्याने काम करताय आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर दादरमधली जी संस्था आहे ती आता शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर या पुढे वाटचाल कशी असणार आहे, भविष्याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं खूप वाटतं की मलखांबाला आता जे एक प्रमोशन झालेलं आहे की लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यात आपण थोडेफार तरी यशस्वी झालेलो. आणि त्याच्यामुळे आता मलखांबाकडे मोठ्या संख्येने लहान मुलं, युवक युवती येतील. आत्तापर्यंत फक्त एक 50-52 देशांमध्ये आपण गेलेलो आहोत. पण अजून असे अनेक देश आहेत की ज्यांच्याकडे आपल्याला मलखांब घेऊन जायचं आहे. आज आम्ही मलखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा, आंतरराष्ट्रीय विश्व अजिंक्यपद स्पर्धा सुरू केल्या असतील. पण अजूनही आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणा किंवा अजूनही कॉमनवेल्थ गेम्स म्हणा, ऑलिम्पिक्स म्हणा, या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे. आणि ते आपलं स्वप्न असलं पाहिजे की आपल्या खेळाला आपण त्या ठिकाणी घेऊन जावं. जेव्हा मी मलखांबात काम करायला सुरुवात केली तेव्हाही लोक म्हणायचे, देशपांडे तुम्ही जिम्नॅस्टिक्समधले आंतरराष्ट्रीय रेफरी आहात, प्रशिक्षक आहात, तुम्ही जिम्नॅस्टिक्सवरती लक्ष का केंद्रित करत नाहीत? त्याला विश्वाचा संबंध एक वर्ल्ड एक्सपोजर आहे. म्हटलं ज्या खेळाला ऑलरेडी वर्ल्ड एक्सपोजर आहे त्याच्यापेक्षा आपल्या खेळाला ज्याला अजून आपण आंतरराष्ट्रीय घेऊन गेलेलं नाही ते जाणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते आता थोड्याफार प्रमाणात तरी साध्य झालेलं आहे. आणि प्रामुख्याने मलखांबातून मिळणारे जे फायदे आहेत, म्हणजे ठीक आहे स्पर्धात्मक फायदे, जेव्हा 100 लोक स्पर्धा खेळतील तेव्हा एखाद दुसऱ्याला फर्स्ट सेकंड थर्ड बक्षीस मिळेल. बाकीच्यांचं काय, मलखांबामुळे होणारे फायदे जे आहेत त्यांचा एक सर्वांग परिपूर्ण विकास जो होणार आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे. आपल्याला अभ्यास करून त्याचं नॉलेज वाढवायचं आहे. तसं मलखांब करून मला व्यायाम करायचा आहे, मला त्याच्या सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास घडवायचा आहे. तो मलखांबामुळे साध्य होतो. आणि ते मलखांबाचं मुख्य काम आहे. हे हळूहळू लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. आणि ते आता काही लोकांना पटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे कारण त्याचे फायदे दिसायला लागलेले आहेत. म्हणजे पहिला मुलगा जर मला मलखांबात आला तर मला असं वाटतं माझा दुसरा मुलगा पण मलखांबात गेला पाहिजे. ह्याला जे फायदे झाले त्याला पण झाले पाहिजे. बरेचसे पालक सांगतात की आम्हाला काही करायला मिळालं नाही पण आमच्या मुलांना मात्र ही संधी मिळावी. अशी आता एक जागरूकता वाढत चाललेली आहे आणि खूप चांगलं भवितव्य दिसतंय मला. अत्यंत आश्वासक असं हे चित्र आहे असं म्हणता येईल. उदय देशपांडे सर, आपण आज वयाच्या 70ीतही ज्या उमेदीने, ज्या उत्साहाने मल्लखांब या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वाटचाल करत आहात, प्रवास करत आहात, तर मल्लखांब हे एक व्रत मानून त्या खेळाला पुढे नेण्यासाठी आपण सातत्याने कार्यरत आहात.
आज उदय देशपांडे सर एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व या क्रीडा प्रकारातलं आपल्या भेटीला आलं. सर आपण इथे आलात आणि आपले अनुभव अगदी थोडक्यात आज आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकलो. पुन्हा नक्की भेटूया. नमस्कार. धन्यवाद. श्रोतेहो, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.